IB7 न्यूज, आवाज नव्या युगाची। महिला रक्षणासाठी कलाल समाजाचा प्रसिद्ध भुजली उत्सव साजरा। अकोट 11 ऑगस्ट 2025 रोजी पारंपरिक पद्धतीने रक्षाबंधनाच्या दुसऱ्या दिवशी भुजली उत्सव साजरा करण्यात आला। विशेषतः महिलांचा उत्सव असल्याने मोठ्या संख्येने महिलांनी भुजलीच्या टोपल्या घेऊन नदी पात्रात विसर्जित केल्या। पुरुषांचा सुद्धा कार्यक्रमाला सहभाग लाभला। भुजली उत्सव साजरा करण्याची परंपरा उच्च वर्णीय जातीमध्ये आजही कायम आहे। सदर उत्सवाच्या परंपरेला सुरुवात कशी झाली, केव्हा झाली याचा इतिहास मिळत नाही, परंतु मिळालेल्या माहितीनुसार मुघल आक्रमणकर्त्याच्या आतंकाने जनता त्रासली होती। महिला आपली इज्जत वाचविण्यासाठी सुरक्षित ठिकाणाच्या शोधासाठी पळू लागल्या। अशातच भुजली नावाच्या विवाहित कन्येला सासरवाडीला पोहोचवायचे होते। तिचा जीव आणि इज्जत वाचवण्यासाठी तेथील वृद्ध महिलांनी एक अनोखी युक्ती योजली। मोठमोठ्या टोपल्यामध्ये गव्हाची पेरणी केली आणि पूर्वनियोजित योजनेनुसार जसे छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबाच्या कैदेतून सुटले त्याचप्रमाणे असंख्य महिला हातात टोपले घेऊन निघाले। एका टोपलीत भुजलीला बसविले होते। सैन्यांनी त्या महिलांना अडविले आणि विचारले, ये क्या है? महिलांनी त्यांना सांगितले, हे हमारी भुजली है और नदी में जाकर बहाना है। असा कथेचा सारांश कुठे कुठे मिळतो। अशा प्रकारे तेव्हापासून भुजली उत्सव क्षत्रिय जातीतील उच्च वर्णीय मध्ये साजरा केला असल्याची माहिती प्राप्त झाली आहे। श्याम महाजन, IB7 न्यूज, अकोट तालुका प्रतिनिधी। मुघलच्या राज्यानं चढाई केली, मुघलपासून त्या मोगेवर। मग आता हे काय कोणी नाही यायच्या घरी, तर हे चंद्रावली नावाची मुलगी होती, मैनावती। मग आता हे घेऊन जातो म्हणून तिला म्हटलं की बोले काका नदी खेळून जाता। मग तिच्या म्हणण्याप्रमाणे आपली राजपूताची इज्जत वाचली पाहिजे ह्या नात्याने ते कापलं आणि टोक्या घरी झाकून शिवाय नदीवर शिवाय गेले। तर त्याने अडवलं किती राहत असतं पोलिसला केलं, तरी आम्ही काय आम्हाला राजपूती आम्ही शिवाय चालू झाली। तर त्याने उघडून दाखवलं, उघडून दाखवा तर जेव्हाची कधी संपर्क होतो त्याच्यात पूर्ण समज कोणत्या लागली।